नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरकुल योजनेसाठी आपल्याला आपल्या घराची किती जागा लागते. तुमच्याकडे जर एवढी जागा नसेल तर तुम्हाला घरकुल मिळणार नाही. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल की घरकुलसाठी किती जागा लागते आणि इतकी जागा असेल तरच तुम्हाला घरकुल मिळेल. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात पहिल्यांदी योजना आहे रमाई आवास योजना. ह्या योजनेसाठी तुम्हाला 269 चौरस फूट म्हणजेच 269 स्क्वेअर फूट जागा लागते. तरच तुम्हाला ह्या योजनेमध्ये पैसे मिळतील. दुसरी योजना आहे शबरी पारधी आदी आवास योजना. ह्या योजनेसाठी तुम्हाला 269 चौरस फूट जागा म्हणजेच 269 स्क्वेअर फूट जागा लागते. तर तुम्हाला शबरी पारधी आदिम आवास योजनेमध्ये पैसे मिळतील. आणि शेवटची आहे पंतप्रधान आवास योजना. ह्या योजनेसाठी तुम्हाला कमीत कमी 235 स्क्वेअर फूटची जागा लागते. म्हणजेच 235 चौरस फूट जागा तुम्हाला लागते. तुमच्याकडे एवढी जागा असेल तरच तुम्हाला घरकुल मिळेल. ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट नक्की करा. आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.